नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पदाचे नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल -ATC यांच्यासाठी पदसंख्या 309 अशा टोटल 309 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी BSc ते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग पदवी ही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्या कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक। तर याच्यासाठी लागणारी वयाची अट 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्ष लागणार आहे। तर SC ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट, तर OBC साठी 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी ही जनरल, OBC, EWS यांच्यासाठी 1000 रुपये राहणार आहे। तर SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWD आणि महिला यांच्यासाठी फी नसणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2025 ही राहणार आहे। तर परीक्षा ही कधी असणार आहे ते नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण अप्लाय कसे करावे ते बघणार आहोत, म्हणजेच अर्ज कसा करावा। तर पहिले आहे, पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेले पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी। चुकीची किंवा खोटी माहिती सादर करणे ही अपात्र असेल आणि अशी चुकीची खोटी माहिती दिल्याचा कोणताही परिणामांसाठी AAI जबाबदार राहणार नाही। दुसरे, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्जाच्या मुख्य सूचना पृष्ठावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा। त्यामध्ये पहिले आहे, उमेदवारांनी कॅरियर्स टॅब अंतर्गत www.aai.aero वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन किंवा पद्धती स्वीकारली जाणार नाही। त्यामध्ये दुसरे आहे, अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल। तिसरे आहे, उमेदवाराकडे वैद्यकीय ईमेल ID किंवा मोबाईल क्रमांक असावा। या भरती प्रक्रियेच्या चलनात ते सक्रिय ठेवले पाहिजेत। AAI कडून कोणत्याही संप्रेषणासाठी उमेदवारांना त्याचे ईमेल ID AAL ची वेबसाईट नियमितपणे तपासण्याची विनंती केली जाते। चौथे आहे, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी उमेदवाराने खालील तपशील कागदपत्रे माहिती आपल्याजवळ ठेवावी। पहिले आहे, वैध ईमेल ID। ऑनलाईन अर्जामध्ये प्रविष्ट केलेला ईमेल ID भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय राहावा। नोंदणी केल्यानंतर ईमेल ID मध्ये कोणताही बदल करता येणार नाही। या भरती संबंधित सर्व पत्रव्यवहार नोंदणीकृत ईमेल ID किंवा AAI वेबसाईटवर केला जाईल, ज्यामध्ये संगणक आधारित चाचणीसाठी प्रवेशपत्र आणि अर्जासाठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची सूचना समाविष्ट आहे। पडताळणीसाठी शॉर्टलिस्ट केलेले असल्यास आणि ऑफर लेटर निवडल्यास। दुसरे, अर्जामध्ये अपलोड करण्यासाठी नवीनतम पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत ही 3 महिन्यापेक्षा जुनी नसावी आणि डिजिटल स्वरूपात तसेच खालील दिलेल्या परिणामानुसार स्कॅन केलेली असावी। स्कॅन केलेली स्वाक्षरी। तिसरे आहे, शैक्षणिक पात्रता। जात प्रमाणपत्र म्हणजेच SC ST OBC NCL EWS प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, माजी सैनिकाच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र, एअरनेटिक्स प्रमाणपत्र इत्यादी। चौथे, आवश्यक अर्ज शुल्क, सूचना शुल्काचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तपशील व कागदपत्रे। पाचवे, उमेदवारांना कोणत्याही वृत्तपत्र, वेबसाईट, मोबाईल ॲप्स इत्यादीमध्ये दिसणाऱ्या बेईमानी जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये असा सल्ला दिला जातो। कोणत्याही माहितीच्या सत्यतेसाठी उमेदवार भेट देऊ शकतात। सविस्तर जाहिरात केवळ AAL वेबसाईटवर म्हणजे www.aai.aero वर उपलब्ध आहे। 11वे, छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करण्याबाबत सूचना। त्याच्या किंवा तिच्या छायाचित्राची आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे खालील दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार असावे। पहिले आहे, छायाचित्र प्रतिमा। कृपया पांढऱ्या पार्श्वभूमीसह 3 महिन्यापेक्षा जुना नसावा। एक अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा। टोपी किंवा काळ्या चष्म्यामधील छायाचित्र स्वीकारले जाणार नाही। धार्मिक हेडवेअरला परवानगी आहे, पण चेहरा झाकता कामा नये। तिसरे, प्रतिमा ही JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असावी। चौथे, प्रतिमेचा आकार आणि परिमाणांसाठी कृपया अर्जामध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा। त्यामध्ये दुसरे आहे, स्वाक्षरी प्रतिमा। अर्जदाराने काळ्या शाईने पेनने पांढऱ्या कागदावर सही करावी लागेल। स्वाक्षरी फक्त अर्जदाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे आणि इतर कोणत्याही व्यक्तीची नाही। कृपया फक्त स्वाक्षरी क्षेत्र स्कॅन करा आणि संपूर्ण पृष्ठ नाही। चौथे, कृपया तुमची अलीकडील स्वाक्षरी JPEG किंवा JPG
फॉर्मॅटमध्ये अपलोड करा। 5वे, प्रतिमेचा आकार आणि परिमाणांसाठी कृपया अर्जामध्ये दिलेल्या सूचनेचे अनुसरण करा। आता आपण महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। तर पहिले आहे, पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदासाठी अर्ज करू शकतात। दुसरे आहे, अंतिम सेमिस्टरमध्ये अंतिम वर्षात कट ऑफ तारखेला नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची अनुमती आहे। अर्ज पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडे अंतिम निकाल असणे आवश्यक आहे। असे न झाल्यास त्याच्या उमेदवाराचा पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही। निकाल जाहीर करण्याची गुणपत्रिका जारी करण्याची तारीख ही पात्रता संपादन करण्याची तारीख मानली जाईल आणि या खात्यांवर कोणतीही सूट दिली जाणार नाही। या संदर्भात आणखी शिथिलता दिली जाणार नाही। तिसरे, वय आणि इतर सर्व पात्रता निकष हे 24/5/2025 रोजी कट ऑफ तारीख गणले जाईल। चौथे, ओबीसी NCL प्रमाणपत्र। ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज पडताळणीच्या वेळी त्यांना आर्थिक वर्ष 25 व 26 दरम्यान जारी केलेले वैध म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। ओबीसीची केंद्रीय यादी आणि ते ओबीसीच्या क्रीमी लेअरचे नाहीत हे सिद्ध करण्यासाठी उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या नियुक्तीपूर्वी एक घोषणा देखील सादर केली पाहिजे की तो किंवा ती ओबीसीच्या क्रीमी लेअरशी संबंधित नाही। या जाहिरातीत अंतर्गत आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी वरील नमूद केलेले ओबीसी म्हणजेच NCL प्रमाणपत्र FY 2025-26 मध्ये जारी केलेले प्रमाणपत्र वेळेत प्राप्त करावे। जे उमेदवारांना अर्ज पडताळणीच्या वेळी विहित ओबीसी NCL प्रमाणपत्र सादर करण्याची अपयशी ठरतील त्याच्या संबंधित श्रेणी अंतर्गत विचार केला जाणार नाही। ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र राज्य सरकारच्या अंतर्गत पदांवर नियुक्तीसाठी किंवा शैक्षणिक हेतूसाठी प्रवेशासाठी दिलेल्या प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार नाही। पाचवे EWS प्रमाणपत्र। EWS श्रेणीसाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांनी अर्ज पडताळणीच्या वेळी EWS श्रेणीची संबंधित असलेल्या सिद्ध करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडे जारी केलेले विहित नमुन्यात आर्थिक वर्ष 25-26 साठी वैध EWS प्रमाणपत्र सादर करावे लागेल। या जाहिरातीत अंतर्गत आरक्षणाच्या लाभासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना वरील नमूद केलेले EWS प्रमाणपत्र FY 25-26 साठी वैध वेळेत अर्ज करण्याचा आणि प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातो। जे उमेदवार अर्ज पडताळणीच्या वेळी विहित EWS प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरतील चा संबंधित श्रेणी अंतर्गत विचार केला जाणार नाही। 6वे, SC व ST प्रमाणपत्र। SC व ST प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना अर्ज पडताळणीच्या वेळी सक्षम अधिकाऱ्याने 24/5/2025 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल। 7वे, अपंगत्व प्रमाणपत्र। PWBD श्रेणीसाठी राखीव असलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना अर्ज पडताळणीच्या वेळी सक्षम अधिकाऱ्याने 24/5/2025 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले वैध अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे लागेल। माजी सैनिक उमेदवारांना अर्ज पडताळणीच्या वेळी डिस्चार्ज प्रमाणपत्र सादर करावे लागेल। 10वे, सक्षम अधिकाऱ्याने दिलेली सर्व प्रमाणपत्रे ही हिंदी किंवा इंग्रजीत असावी। जातीच्या नावात कोणताही तफावत स्वीकारला जाणार नाही। हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जारी केलेल्या प्रमाणपत्रासाठी नोटरीद्वारे प्रमाणित केलेली समान भाषांतरित प्रत सबमिट करावी लागेल। 11वे, पदांसाठी आवश्यक पात्रता म्हणून पात्रता पदवीमध्ये विशिष्ट विषय आवश्यक असल्यास आणि त्याच्या किंवा तिच्या गुणपत्रिकेत त्याचा विशेष उल्लेख केलेला नाही उमेदवाराने पात्रता पदवीमध्ये आवश्यक विषय अभ्यासल्या असल्याची पुष्टी करणारे विद्यापीठ संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। तर प्रेक्षकांनो, या दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।